मेन गोष्ट म्हणजे माझा वस्य आहे बोलता येईल. मम्मी बघत असेल ते फक्त इथेच होणार, घरी होणार नाही. नमस्कार मंडळींनो, स्वागत असा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजेच रत्नागिरीच्या भाग 3 मध्ये. तर आता आपण चल्लाव कशेळी आणि थैसून पावाच जाणार असं. तर आता आपण त्या पावाबरोबर ब्लॉग चालू केलो. आता आपण जाऊया धीरजच्या घरी, म्हणजे मुलांच्या मित्राकडे. त्याच्याकडे बॅग ठेवूया आणि बॅग ठेवून एकच बॅग आपण घेतलेली आहे. तर त्या सगळ्या घेऊन आपण जाऊया कशेळी, ते कॅम्पिंग करूया रात्री. आपण जाऊया आता आपण जरी विनायक मंदिराच्या इकडे आलो. गीत गारे धुंद वारे ला नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा, बिरबिर गाणे गीत गाणे धुंद वारे ला 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 ला. ओ कडक रे, काय समुद्र आहे. फक कडक कडक. तर मंडळी, आपण आता वांगणी बीचला आलो आहे आणि तुम्ही बघाल ना, बीच एकदम मोकळा आहे. म्हणजे काही कोण अशी वर्दळ वगैरे नाही की गर्दी आहे वगैरे, कायच नाही, कोणीच नाही आजूबाजूला. मस्त फक्त आपलीच मंडळी आहेत. आणि समुद्र बघाल ना, एकदम स्वच्छ असा आहे, मस्त आहे. तुम्हाला व्हिडिओज दाखवतो. आपण पावसमध्ये येलो, तर काहीतरी वस्तू घेऊच्या, रात्री कॅम्पिंग करूच्या म्हणून काहीतरी स्पेशल आज. तर मी तुमका दाखवते आपण काय केलं. मच्छी आजचा बेत. तर आपण सुरमई घेतली, कोळंबी साफ करून देतात, ती घेऊया. मस्त कॅम्पिंग साईडवर जाऊन मच्छी फ्राय. आता आपण घेतली आहे कोलंबी आणि सुरमई. आता ती डब्यात टाकली, कारण की आपल्याला आता वाजतील 6, 6:30 वगैरे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकून ती आता घेऊन जाऊया कॅम्पिंगला. असं तर मंडळींनो, आता आपण आजच्या दिवसातल्या शेवटच्या स्पॉटला येलो. तर त्या म्हणजे आपलं कशेळी बीच, देवगडी बीच. तर आता आपण जाऊया खाली. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल, पूर्ण समुद्र दिसता आणि आपलं ड्रोन बाबा पण चार्जिंग होतं. अजून थोडं सूर्यदेव खाली येलो ना तर चांगले शॉट्स मिळतले. तर आता बघूया कसे कसे शॉट्स मिळतात, तुम्हाला पण बघून मिळतले. चला.
ना एक काका दाखवतो. तर त्यांचं स्ट्रगल बघा तुम्ही. हा काय आम्ही चोरून व्हिडिओ काढतो. एक तर मार खायची लक्षणं नाही तर काहीतरी आहे. मग तुम्हाला दाखवतो. तेव्हा ते स्टॉप होता. पण आलो. हे बघा हे मामा आहेत आणि ह्याला सांगताय झूम करून काढायला. हो. तर आता आपली कॅम्पिंग साईड आहे. आपण इथे कॅम्प करतो मस्तपैकी. तर आपल्याकडे सुरमई आहे. ती सुरमई फ्राय होणार. हां आणि कोलंबी आणले तर ती पण आपल्याला फ्राय करून खायची आहे. आणि बाकीचं सगळं आहे. तर आता आपण आधी साफ करून घेऊया मस्तपैकी. आपल्या आईने दिलेले आगुळ पण आहेत आपल्याकडे. आता मस्त पाणी टाकून थोडंसं आगुळाचा रस लावून घेऊया. बस 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 बस. गाईज रेडी होत आहे. फायनल बघा आउटपुट कसं आहे ते आपण पण बघूया. आपल्याला पण माहित नाही कसं. भाई नो रिस्क का फॅक्टर हा काय वाटलं पाहिजे की आपण बाहेर आलोय. तर आता पण आपण जसं चिकन बनवलेलं तसं नाच करून टाकलं बघा. चला हे झालं जेवण बनेल. प्यार की कश्ती में है लहरों की मस्ती में है पवन के शो. बाई नाचली मजा. आता कशी मजा येते. आता तडतड मम्मी बघत असशील तर हे फक्त इथेच होणार. घरी होणार नाही. तर आता आपण नाही थांबणार. कॉन्फिडन्स बाय. आणि लिंबूच पिळला जातं. काय बोलतो. जोर लाव बा. बस नंबर. पहिला मान माझ्या भावाला. खतरनाक. अरे वन साइड. मी भरवणार सगळ्यांना. कडक झाली. मसाला विसाला बघ नंतर. हे क्रिस्प आणि मऊ बळींच्या कडक झाली आतमध्ये. खरंच कडक भाई. धुरी आपल्या भावाला. बरोबर आहे. परफेक्ट. आता माझे खातो आंबा. तू खायला दिली बस धुरी. सेम कट कॉपी पेस्ट. एकदम माहोल बनलाय. नाचो. बस एवढाच आवाज. तर मंडळी आता आपण आजच्या दिवसाचा शेवट करूया मॅगी खाऊन. रात्रीचे वाजले आहेत 1 काहीतरी वाजले आहेत. आम्ही दिसत नाही बाबा. जाऊ दे. एक सवा एक झालाय ना. 1:15 झालाय आणि मस्त आता मॅगी खाऊन. तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपण कुठे कॅम्प साईट केलेली. इथे आपण आपले प्रॉपर टेंट सेट केलेले. टेंटच्या मागेच समुद्राचा पूर्ण व्ह्यू आहे. आणि आता मॉर्निंगचा व्ह्यू बघा. तर टेंटच्या मागून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय तो.
कशेळीचा तोच पॉईंट आहे. सनराईज होतोय तो व्ह्यू बघा. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण मस्त रात्री कॅम्पिंग केली. तुम्ही व्हिडिओज बघितल्याच असतील. खूप धमाल आली. ओव्हरऑल भारी एक्सपिरियन्स होता. तुम्ही कधी कशेळीला आलात ना तर नक्की इथे स्टे करा. आणि मग एकतर रात्र संध्याकाळचा आपला सनसेट बघा आणि मग सकाळचा सनराईज बघा. दोन्ही व्ह्यू मस्त आहेत. तर आता आपण खाली पॉईंटला जाऊया. सकाळचे 7:30 झाले. आता आपण खाली जाऊया आणि ड्रोन शॉट्स बघूया काय मिळतात काय. चला. तर आता आपण प्रॉपर खाली बीचवर आलोय. तर आपण आता कशेळी बीचच्या इकडे जो अशी गुफा आहे तिकडे आलोय. तर आधी इथे सूर्यदेवांची मूर्ती मिळाली असं म्हणतात. तर ती आता गावामध्ये शिफ्ट केली आहे. म्हणजे गावामध्ये स्थलांतरित करून तिची मंदिर वगैरे बांधलं आहे तिथे.